नमस्कार. एजू मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत. आजच्या शैक्षणिक बातम्यांच्या सत्रामध्ये बातमी आहे ती RTE बाबत. मोफत प्रवेशाकडे पाठ, 10% जागा रिकाम्या. RTE प्रवेशाची तिसरी फेरी सुरू असताना अद्याप 22,462 जणांनी प्रवेश घेतलेले नाहीत. प्रवेशास 14 मेपर्यंत मुदत. शिक्षण हक्क कायदा RTE अंतर्गत खाजगी शाळांमध्ये गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या 25% जागांपैकी तिसरी फेरी अखेरही 10% जागा रिक्त असल्याचे चित्र समोर आले आहे. एकीकडे खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील शुल्क अव्वाच्या सव्वा असल्याने RTE अंतर्गत पाल्याला प्रवेश मिळावा यासाठी पालक प्रयत्न करत आहेत. तरीही जिल्ह्यात RTE प्रवेशाची तिसरी फेरी सुरू असताना अद्याप 22,462 जणांनी प्रवेश नाकारले आहेत. मोफत प्रवेशाकडे पाठ फिरवली. जिल्ह्यात एकूण 100 जागा RTE अंतर्गत भरण्याचे उद्दिष्ट होते. पहिल्या 2 फेऱ्यांमध्ये भरपूर प्रतिसाद मिळाल्यानंतर प्रशासनाने तिसरी फेरी जाहीर केली होती. मात्र अद्यापही 10% जागा रिक्त आहेत. मोठा प्रचार केला जात असतानाही मोफत प्रवेशाकडे पाठ फिरवली असल्याचे चित्र आहे. RTE प्रवेशास 14 मेपर्यंत मुदत. RTE प्रवेशाअंतर्गत प्रतीक्षा यादीतील तिसऱ्या फेरीच्या प्रवेशासाठी 28 एप्रिल ते 7 मेपर्यंत मुदत देण्यात आली होती. सुधारित वेळापत्रकानुसार आता तिसऱ्या फेरीच्या प्रवेश अर्जासाठी 8 मे ते 14 मे पर्यंत मुदत असणार आहे. RTE प्रवेशाअंतर्गत प्रतीक्षा यादीतील तृतीय फेरीच्या प्रवेशाच्या मुदतवाढीचा लाभ घ्यावा असे आवाहन शिक्षणाधिकारी यांनी निर्णय घेतात. शाळांची पसंती ठरत आहेत अडथळा. काही शाळांची मोबाईल क्रमांक नोंदवलेली कागदपत्रांमध्ये त्रुटी, नेमकी पसंती असलेली शाळा यामुळे न मिळाल्यास काही पालक प्रवेश न घेण्यासारख्या विविध शैक्षणिक बातम्यांसाठी आत्ताच एजू मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.